टी कंपनीतील या प्रकारातील सर्व आरोपींना शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की ज्या लोकांना नोकरी मिळत नाहीये ती लोक अशा लोकांना बळी पडतात आहे का. सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जेवढं चर्चेत आहे तेवढी दुसरी कुठलीच गोष्ट चर्चेमध्ये नाही. बोंधू अशोक खरात याचं प्रकरण झाल्यानंतर एरंडे आणि या नामांकित IT कंपन्यातले प्रकरण समोर आलेले आहे. पण लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे, रवींद्र एरंडेचं प्रकरण आणि या नामांकित IT कंपनीतील प्रकरण या दोन कंपन्यांमध्ये थोडासा एक साम्य आहे. ह्याच्यामध्ये नोकरीचं आमिष दाखवलं गेलं होतं किंवा नोकरीवरून हे सर्व अत्याचार झाले होते. या नामांकित IT कंपनीमध्ये शिकलेले तरुण ज्यांनी डिग्र्या घेतल्या होत्या, ग्रॅज्युएट होते किंवा फायनान्समध्ये होते, अशा तरुणींचं खूप वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत होतं. आणि यामध्ये आता नवीन एक गोष्ट समोर येते की यांचं धर्मांतर केल्याचंही प्रकरण इथं सुरू होतं. नाशिकमधील पोलिसांनी अतिशय गुप्तरीतीने कारवाई केली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. याच्यामध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याबरोबरच इतर 7 महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वेषांतर केलं होतं आणि या कंपनीमध्ये प्रवेश घेतला होता. इंटरव्ह्यू किंवा मीटिंग जेव्हा सुरू होती त्यावेळेस महिलांबरोबर लैंगिक शोषण होत होतं आणि यावेळेसच या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणामध्ये त्यांना रंगे हात पकडलं होतं. त्याच कंपनीमधील एका महिलेला मी तुला नोकरी दिली आहे असं सांगून तिला बाहेर हॉटेलमध्ये बोलून तिच्यावर देखील लैंगिक शोषण केल्याचा उघडकीस झालेलं आहे. या प्रकरणामध्ये महिलांसोबतच एका पुरुषाचं देखील धर्मांतर केल्याचं उघड झालेलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 40हून जास्त CCTV व्हिडिओ एव्हिडन्स आणि प्रत्यक्ष साक्षींची साक्ष घेऊन या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक केली आणि 1 जण फरार आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामधील याच्यावर असणारी मुख्य आरोपी अश्विनी छेनानी हिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अश्विनी छेनानी सोडून अशा एकूण टोटल 7 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये देवळाली पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बाकीचे गुन्हे मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेण्यात आलेले आहेत. परंतु रवींद्र एरंडे जो नाशिक मधलाच होता, याचं प्रकरण आणि हे प्रकरण या प्रकरणामध्ये एक साम्य आहे की बेरोजगार लोक किंवा ज्यांना नोकरीची गरज आहे अशा लोकांना नोकरीचा आमिष दाखवून असे सर्व प्रकार घडत होते. म्हणजे नोकरी दिली आहे, तुला नोकरी देतो, तुला जर नोकरी पाहिजे नसेल तर, अशा प्रकारचे प्रकरण जास्त या 2 घटनेमध्ये घडलेले दिसत आहेत. म्हणजे ज्यांना नोकरी मिळत नव्हती अशा लोकांना या प्रकरणामध्ये टार्गेट केल्याचं दिसतं. या नामांकित IT कंपनीच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकार लक्ष देणार असल्याचं सांगितलं जात आहे, कारण की यामध्ये फक्त लैंगिक शोषणाचं प्रकरण नव्हतं, याच्यामध्ये धर्मांतराचा देखील विषय होता. त्याबरोबरच आता नाशिक मधल्या काही संघटनांनी आणि भाजप पक्षातील काही लोकांनी IT कंपनी विरोधात मोर्चेबाजी केली. या कंपनीमध्ये महिलांचं आणि पुरुषांचं धर्मांतर देखील केलं जात होतं. तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, नोकरी नसल्यामुळे ही लोक त्यांची शिकार झाली का ह्या कंपन्यांमधील काही लोकांचा हाच विचार होता की लोकांचं धर्मांतर घडवून आणायचं? तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि IT कंपनीतील या प्रकारातील सर्व आरोपींना शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की ज्या लोकांना नोकरी मिळत नाहीये ती लोक अशा लोकांना बळी पडतात का. धन्यवाद.